हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द ब्युटी ऑफ आयुर्वेदा. फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहे दोषभेदी अध्याय. त्यामध्ये फर्स्ट आपण पाहूया त्रिदोषाचे स्थान. त्यामध्ये फर्स्ट आहे वातदोषाचे स्थान. तर वातदोषाचे स्थान आहेत पक्वाशय, कटी, सक्ती, श्रोत्र, अस्थि, स्पर्शनेंद्रिय. आणि याचं जे प्रधान स्थान आहे ते आहे पक्वाशय. पित्तदोषाचे स्थान आहेत नाभी, आमाशय, स्वेद, लसिका, रस, रक्तद्रुक, स्पर्शनेंद्रिय. आणि नाभी हे त्याचं प्रमुख स्थान आहे. नेक्स्ट पाहूया कफदोषाचे स्थान. तर यामध्ये उर आहे, कंठ आहे, शीर, क्लोम, फुफ्फुस, पर्वसंधी, आमाशय, रस, मेद, घ्राण, जिव्हा ही स्थान आहेत. पण त्याच्यामध्ये बी उर हे प्रमुख स्थान आहे. नेक्स्ट आपण त्याचे प्रकार म्हणजे सेपरेटली पाहूया. सगळ्या दोषाचे प्रकार, त्याचे स्थान आणि कार्य म्हणजे सप्रकाराचे स्थान आणि कार्य. तर फर्स्ट आहे वातदोष. वातदोषामध्ये आपल्याला माहिती आहे फ्रेंड 5 प्रकार पडतात: प्राण, उदान, समान, व्यान, अपान. फर्स्ट आहे प्राणवायू. तर त्याचं आहे स्थान मूर्धा. संचार क्षेत्र आहे उर आणि कंठ प्रदेशमध्ये तो संचारित होतो आणि बुद्धी, हृदय, इंद्रिय, चित्त याचे धारण करतो. स्टिवन, क्षवतू, उद्गार, श्वास घेणे, अन्नाचे गिळण करणे हे त्याची कार्य आहेत. सेकंड आहे उदानवायू. उदानवायू जे आहे तर त्याचं स्थान आहे उर. त्याचं कार्यक्षेत्र म्हणजे संचार क्षेत्र नाक, नाभी, गल आहे आणि तो वाचा म्हणजे वाक्प्रवृत्ती, प्रयत्न, बल, वर्ण, स्मृती प्रदान करतो. व्यानवायू जे आहे त्याचं स्थान आहे हृदय. संचार क्षेत्र संपूर्ण शरीरामध्ये तो फिरतो आणि याचे जे कर्म आहे जसं की गमन करणे, चालणे, अपक्षेपण, उत्क्षेपण, निमेष, उन्मेष. नेक्स्ट आहे फ्रेंड समान वायू. त्याचं स्थान आहे पाचक अग्नीच्या जवळ अर्थात जाठराग्नी आणि याचं कार्यक्षेत्र संपूर्ण कोष्ठता, अन्नाचे ग्रहण, पाचन करते, विवेचन करते आणि मुंचन करते. अपान वायू काय गुद प्रदेशमध्ये असतो आणि संचार क्षेत्र आहे श्रोणी, वस्ती, मेढ्र, उर प्रदेश आणि कार्य आहे शुक्र, अर्धव, मल, मूत्र, गर्भ यांचे निष्क्रमण म्हणजे बाहेर काढणे. सेकंड आपण पित्तदोषाचे प्रकार पाहू फ्रेंड. पाचक पित्त, रंजक पित्त, साधक, आलोचक आणि भ्राचक. पहिला आहे पाचक पित्त, त्याला अनल पण म्हणतात. तर ह्याचे स्थान आहे पक्वाशय आणि आमाशयाच्या मध्यभागी असतो. कार्यक्षेत्र म्हणजे संचार क्षेत्र ग्रहणी आहे आणि अग्नी महाभूत प्रधान असल्यामुळे ह्याला अनल नाव पडलेलं आहे. हा सार आणि किट्टाचे विभाजन करतो आणि बल वाढवण्याचं कार्य करतो. सेकंड आहे रंजक पित्त, जे की आमाशयामध्ये राहतो, नावातच आहे, रसाला रंजवण्याचे कार्य करतो. साधक पित्त जे आहे त्याचं हृदय हे स्थान आहे. बुद्धी, मेधा, अभिमान, अहंकार ह्याचे विषयाचे ज्ञान करते आणि इच्छित अभिप्राय प्राप्ती करून देते. अर्थप्राप्तीचे साधन आहे. आलोचक जे पित्त आहे त्याचं नेत्र हे स्थान आहे, रूप ग्रहण करते. भ्राजक पित्त आहे त्याची त्वचा हे स्थान असून त्वचेला वर्ण व कांती प्रदान करून देणे आणि जे स्नेहनीय द्रव्य, प्रदेह, लेपादी द्रव्यांचे शोषण आणि पाचन करणे. नेक्स्ट आहे फ्रेंड कफदोषाचे प्रकार आणि कार्य. तर कफदोषाचे अवलंबक, क्लेदक, बोधक, तर्पक, श्लेषक असे 5 प्रकार पडतात. तर फर्स्ट पाहूया अवलंबक कफ. त्याचं स्थान आहे उर प्रदेश आणि कार्यक्षेत्र संचार क्षेत्र त्रिक आहे, हृदय आणि अन्य जे कफजन्य स्थान आहेत. तर यानं काय करते की अन्नाच्या द्वारे हृदयाचे अवलंबन करतो. आणखी काय करतो, अवलंबक कफ हृदयापर्यंत आहार्य पोषक जे अंश आहे ते पुरवतो आणि क्लेदन तर्पण क्रियेने पोषण करतो. सेकंड आहे क्लेदक कफ, जे की आमाशयामध्ये राहतो, अन्नाला क्लेदित करतो, अन्नाला मृदू आणि आर्द्र बनवले जाते आणि अन्नाचे विघटन आणि अन्नसंगताचे विघटन करते आणि विघटित अन्नाचे क्लेदन करते. बोधक जे कफ आहे त्याचं स्थान आहे रसना, जे की रसाचे ज्ञान करून देते. तर्पक कफ जे आहे शीरमध्ये राहते, सर्व इंद्रियाचे पोषण करतो. श्लेषक कफ जे आहे संधीमध्ये राहते, संधीचे स्नेहन बंधन करून देते आणि श्लेषक कफाचे कार्य संधिबंधन हे मेन आहे, संधीच्या ठिकाणी श्लेष्मा पुरवतो. आता आहे वातदोषाचा संचय, प्रकोप, प्रशम. आपण जेवढे दोष पाहिले तर त्या सगळ्यांचा संचय, प्रकोप, प्रशम. तर इथे कसं दिलेलं आहे फ्रेंड, पहिल्यांदा वाताचं दिलेलं आहे संचय, प्रकोप, प्रशम. संचयला चय म्हणतात हे सर्वांना माहिती असेल. स्वस्थानामध्ये वृद्धी होणे ज्याला म्हणतो आपण. तर फर्स्ट आहे उष्ण जर गुण आहे, उष्णयुक्त वायूच्या वृक्षादी गुणामुळे काय होते, संचय होते आणि शीत गुणामुळे होतो त्याचा प्रकोप आणि स्निग्ध आदी गुणामुळे काय होते, प्रशम होते. नेक्स्ट आहे पित्ताचं पण तसंच दिले. शीत गुणामुळे काय होते, संचय होते, उष्ण गुणामुळे प्रकोप होते आणि शीत मंदादी गुणामुळे काय होते, शमन होते. तसंच कफाचा शीतयुक्त गुणामुळे काय होते, संचय होते. स्निग्ध आदी गुणामुळे उष्ण झालेल्या कफाचा काय होते, प्रकोप होते आणि वृक्ष आदी उष्णयुक्त झाल्यामुळे काय होते, शमन होते. नेक्स्ट फ्रेंड आपण चय, प्रकोप, प्रशम ह्याच्या व्याख्या आणि लक्षण पाहूया. पहिलं जे आहे चय, त्याला संचय म्हणतो. तर स्वस्थानामध्ये वृद्धी होणे म्हणजे जे त्यांचं स्थान आहे तिथेच त्यांची वृद्धी होते आणि वृद्धीला कारणीभूत असणाऱ्या द्रव्याचा द्वेष उत्पन्न होतो आणि विरुद्ध खाण्याची इच्छा होते, विरुद्ध आहारात्मक खाण्याची इच्छा होते, त्याला संचय म्हणतात. प्रकोप म्हणजे काय असते, स्वस्थानामध्ये सोडून इतरत्र जातात आणि त्याला आपण काय म्हणतो की काही लक्षणे प्रकट करतात आणि या अवस्थेमध्ये काय होते की विकार उत्पन्न करतात. आणि प्रशम म्हणजे बॅक टू नॉर्मल, जसं की स्वस्थानामध्ये समस्थितीत येऊन विकाराला नष्ट करतात
आणि दोषचं साम्यता प्रस्थापित करतात त्याला प्रशमन किंवा शमन म्हणतात. आता ऋतूनुसार तर फ्रेंड हे जे आहे तुम्हाला आपण तिकडे ऋतुचर्या टॉपिकमध्ये ऑलरेडी हे पाहिलेलं आहे. जसं की वायूचा संचय प्रकोप प्रशम अनुक्रमे ग्रीष्म वर्षा शरद ऋतूत होतो. पित्ताचा संचय प्रकोप प्रशम अनुक्रमे वर्षा शरद हेमंत ऋतूत होतो. कफाचा संचय प्रकोप प्रशम अनुक्रमे शिशिर वसंत आणि ग्रीष्म ऋतूत होतो. नेक्स्ट आपण पाहू फ्रेंड दोष संचय आदी कारणे तसेच दोषांचा प्रकोप न होण्याची कारणे. म्हणजे संचय वगैरे का होते किंवा प्रकोप का नाही होत त्याची कारणे दिलेली आहेत. तर आता जसं आपल्याला एक्झाम्पलमध्ये दिलं होतं की ग्रीष्म ऋतूमध्ये लघु आणि वृक्ष जर आहाराचे आपण सेवन केले तर त्या काळामध्ये प्रकोप का होऊ देत नाही. तर प्रकोप कारण होऊ देत नाही कारण ग्रीष्ममध्ये आपल्याला माहिती आहे उष्णता असल्यामुळे प्रकोप होत नाही. तर आपल्याला नॉर्मली आपण तिकडे काय पाहिलं होतं आता चार्टमध्ये की लघु आणि वृक्षगुणामुळे वायूचा प्रकोप व्हायला पाहिजे पण झाला नाही का कारण का ग्रीष्म ऋतूमध्ये उष्णता असते. मग उष्णता असल्यामुळे काय होते संचय होते त्याचा. त्या काळात लघु आणि वृक्षगुणामुळे त्याचा संचय होतो. नेक्स्ट दिले आता वर्षा ऋतूमध्ये. वर्षा ऋतूमध्ये जे पण आहार आणि जल आहे तर त्याचा आम्ल विपाक होतो त्यामुळे पित्ताचा संचय होतो. पण वर्षा ऋतूमधील शीत गुणामुळे काय होते प्रकोप होत नाही. संचय होतो पण प्रकोप होत नाही. आणि शिशिर ऋतूमध्ये काय होते की स्निग्ध शीत आदी जे गुण आहेत त्याच्या आहार विहार जल सेवनामुळे काय होते संचय होतो कशाचा कफ दोषाचा पण कफाला घनत्व आल्यामुळे प्रकोप होत नाही हे लक्षात ठेवा. अन्य कारण आता दुसरे कोणकोणते कारण आहेत की ज्याच्यामुळं हे संचय प्रकोप प्रशम होत असतो. तर पहिलं दिले काळाच्या स्वभावानुसार. पहिला काय आहे की काळाच्या स्वभावानुसार होऊ शकतो संचय प्रकोप प्रशम. सेकंड दिले की ऋतुचर्येनुसार आहार विहार सेवन न केला आपण व्यवस्थित सेवन नाही केलं तर त्यामुळे होऊ शकते किंवा अपत्यकर आहार विहाराचे सेवन केले तरी होते. मग हे सगळं अवॉइड करण्यासाठी काय करायचं की हितकर आहार विहाराचे सेवन करायचे आणि जे नियम दिलेत त्याचं पालन करायचं. ऋतुचर्यामध्ये जे नियम दिलेत त्याचं पालन. त्याच्यामुळे ह्याच्यामधले कोणतेही जे स्टेजेस आहेत संचय प्रकोप प्रशम ते होणार नाहीत आणि विकारसुद्धा उत्पन्न होणार नाहीत. म्हणजे हे सर्व कशावर डिपेंड असते तर मानवाच्या आहार विहार आणि सदवृत्ताच्या पालनावर डिपेंड असते. आता दोष व्याप्ती व प्रशमन प्रक्रिया. तर जे प्रकोपित झालेले दोष आहेत ते शरीराला काय करतात तात्काळ व्याप्त होतात आणि प्रशमन मात्र दोषाचा जोर किंवा तीव्रता ती हळूहळू कमी करते. तर काय म्हणले जे दोष कुपित झालेले आहेत ते पूर्ण शरीराला व्याप्त करतात डिसीज कॉज करतात. पण जर दोषाचं जर प्रशमन अवस्था असेल त्याच्यामध्ये काही नाही दोषाचा जे जोर किंवा तीव्रता आहे ते हळूहळू कमी होत राहते. नेक्स्ट दिले की प्रकोपित झालेले दोष जे असतात ना ते खूप सारखे असंख्य डिसऑर्डर कॉज करतात विकारांना उत्पन्न करतात आणि पीडा देतात शरीराला. मग त्यांची विकारांची चिकित्सा कारणे ह्याचे वर्णन सगळ्यांचे असंभव आहे. त्यामुळे त्यांनी इथे बस त्रिदोष रोगोत्पत्तीचे प्रधान कारण सांगितलेले आहे की त्रिदोष जे आहेत हे सर्व जेवढे रोग होतात त्या रोगाच्या उत्पत्तीचे एकमेव कारण आहे वातादी त्रिदोष हेच. जसं की आता सांगितले एक एक्झाम्पल दिले जसं एक पक्षी असते दिवसभर किती फिरते इकडं तिकडं उडते पण लास्टला सावलीला मात्र तो म्हणजे जे छायेला आहे ते सोडत नाही. त्याप्रमाणे नानाविध सृष्टी ही 3 गुणा वाढून वेगळी नाही म्हणले. ह्याच्यामध्ये म्हणजे हे जे 3 गुण सांगितले सत्व रजतम तर ते जे 3 गुण आहेत ना फ्रेंड त्यापासून असं सांगितले की सर्व सृष्टी उत्पत्ती झालेली आहे असं सांगितले. त्याचप्रमाणे हे जे दोष आहेत ते पहिल्यांदा स्वतः दूषित होतात आणि धातूला पण विषम करतात आणि त्यामुळे मग व्याधी उत्पन्न होतात. तर इथे फ्रेंड दोष प्रकोपाची सामान्य कारणे म्हणजे रोगाचे त्रिविध हेतू. तर नॉर्मली कोणता पण डिसीज व्हायला तर त्याचे 3 कारणे असतात असात्मेंद्रियार्थ संयोग काल आणि कर्म. असात्मेंद्रियार्थ संयोग म्हणजे जे काही शब्दस्पर्श हे जे आहेत म्हणजे विषय इंद्रियाचे त्यांचा संयोग न होणे म्हणजे व्यवस्थित न होणे किंवा अतिप्रमाणात होणे म्हणजे ते एक कारण झालं. आणि दुष्ट ऋतू म्हणजे हे त्याचा परिणाम किंवा काल झाला. आणि दुष्ट कर्म म्हणजे क्रिया. तर आपण ह्याच्यात बघू. फर्स्ट आहे असात्मेंद्रियार्थ संयोग. त्याच्यामध्ये बी 3 योग असतात हिनयोग अतियोग मिथयोग. फर्स्ट आपण हिनयोग जसं काय आता समजा एक इंद्रिय आहे त्याचा जो विषय आहे त्याच्याशी जे होणारा संयोग असतो तो अल्प किंवा न होणे त्याला हिनयोग म्हणतात. जसं की आता श्रोत्रेंद्रिय आहे आपला त्याच्यानं हळू आवाज ऐकू येणे किंवा न ऐकू येणे ते झाला हिनयोग. अतियोगमध्ये काय झालंय जे पण इंद्रिय आहेत त्याच्या विषयाचे अधिक प्रमाणात संयोग होतात जसं की आता श्रोतेंद्रियामधून अधिक मोठ्या प्रमाणात आवाज ऐकू येणे. आणि मिथ्यायोगमध्ये कसं राहते अतिसूक्ष्म दैदिप्यमान भयंकर अतिजवळचे अतिदूरचे अप्रिय विकृत प्रकारचे रूप पाहणे. जसं की आता चक्षुरेंद्रियाने आपण की नाही एकदम असं चक्षुरेंद्रियाचा मिथ्यायोग म्हणजे रूप पाहणे पण ते कसं पाहणे अप्रिय चांगलं नसणारं किंवा विकृत असं. आणि जे आपले जे श्रोत्रेंद्रिय आहेत त्याद्वारे एकदम कर्कश आवाज ऐकणे हे एकदम त्याचा मिथ्यायोग झाला. आता कालनुसार कसं परिणाम त्याचा की आता समजा कालामध्ये 3 सांगितलेत शीत उष्ण आणि वर्षा 3 प्रकार सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये हिन मिथ्यायोग. तर पहिले हिनयोग पाहू. काळाचा हिमयोग म्हणजे कसं की त्या काळामध्ये अल्प
लक्षणे दिसून येणे, जसं की वर्षा ऋतूमध्ये कमी पाऊस पडणे. आता नॉर्मली काय होते, वर्षा ऋतूत खूप पाऊस पडायला पाहिजे पण कमी पडते. अतियोग म्हणजे काळाची अतिप्रमाणात लक्षणे उत्पन्न होणे, जसं की आता वर्षा ऋतूमध्ये एकदम जास्त खूप म्हणजे जास्त प्रमाणात वर्षा होणे त्याला म्हणतो. आणि मिथ्यायोगमध्ये कसं असते, सामान्य लक्षापेक्षा विपरीत, जसं की आता वर्षा ऋतूमध्ये नॉर्मली काय वर्षा पडायला पाहिजे पण शीत पण येते, थंडी पण वाजणे, मग हे झाला त्याचा मिथ्यायोग. आता आहे कर्म, ज्याला आपण प्रज्ञापराध म्हणायलो. कर्म 3 प्रकारचं आहे, त्याच्यामध्ये बी कायिक कर्म, वाचिक आणि मानसिक असे 3 प्रकार पडतात. तर ह्याच्यामध्ये बी फ्रेंड कायिक कर्ममध्ये शारीरिक, जसं की कायिक कर्माची जी अत्यल्प प्रवृत्ती आहे म्हणजे कमी सगळ्यात, जसं की आता कमी चलणे, कमी हालचाल करणे वगैरे, व्यायाम तर अल्प प्रमाणात करणे असं. अतियोग म्हणजे जास्त प्रमाणात, शक्तीपेक्षा अधिक, जसं की अधिक व्यायाम करणे, अतिचक्रमक, अतिसाहस दाखवणे. मिथ्यायोग म्हणजे कसं, जसं की म्हणजे जसं जे करू नये ते करणे, जसं की परस्त्रीगमन, अधारणीय वेगाचे धारण करणे, शरीराचे आसन वेडेवाकडे असताना एखादी क्रिया करणे. वाचिकमध्ये कसं असते, हिनयोगमध्ये कमी बोलणे किंवा न बोलणे, अतियोगमध्ये एकदम जास्त बडबड करणे, अकारण आणि सतत भाषण करणे, मिथ्यायोगमध्ये निंदा करणे, दुसऱ्याची अपमान करणे. मानसिक कर्मामध्ये कोणत्याही गोष्टीचा मुळीच विचार न करणे, कोणताही विषय मनाला न लावून घेणे, कोणी काही बोललं तरी त्याचा मनावर काहीच परिणाम होऊ न देणे. अतियोगमध्ये काय आहे की विचार न करणे, सतत विचार न करणे, राग द्वेष भयाने युक्त असणे, टोकाची भूमिका घेणे, हे मानसिक कर्म. आणि मिथ्यायोग म्हणजे याच्यामध्ये तणावात राहणे, नेहमी स्ट्रेसमध्ये, आत्महत्येचा विचार करणे, बलात्काराचा विचार करणे, शास्त्राच्या विरुद्ध, गुरुजनांचा आप्तांचा अपमान करणे. आता त्रिविध, हे जे रोगाचे त्रिविध कारण आहे त्याचा हेतू, वरील जे त्रिविध हेतू आहेत त्याच्यामध्ये आपण पाहिलं असात्मेंद्रियार्थ संयोग, काल आणि कर्म हे दोष प्रकोपाला कारणीभूत आहेत म्हणले, हे 3. आणि त्याच्याद्वारे जे कुपित झालेले दोष आहेत ते कुठे जाऊन बसतात, मग शाखामध्ये, कोष्ठमध्ये, अस्थि संधीच्या स्थानात जाऊन बसून वेगवेगळे डिसीज कॉज करतात. तर ह्याच्यामध्ये रोगमार्ग होण्याचे कोणते कोणते हे आहेत, त्रिविध रोगमार्ग, 3 प्रकारचे रोगमार्ग असतात, एक बाह्य रोगमार्ग, अभ्यंतर रोगमार्ग आणि मध्यम रोगमार्ग. तर पहिला आपण बघू बाह्य रोगमार्ग. बाह्य रोगमार्ग म्हणजे कोणकोणते, तर आपले जे सप्तधातू आणि त्वचा आहेत ते येतात बाह्य रोगमार्गमध्ये, त्याला शाखा मार्गसुद्धा म्हणतात, जसं की मशक, व्यंग, गंड, अलजी, अर्बुद हे विकार. आणि बाह्य अर्श, गुल्म, शोथ या रोगाचा मार्गसुद्धा, म्हणजे हे रोगानुसार दिलेलं आहे की कोणते मार्ग आहेत. आता दिलेलं आहे अंतरोगमार्ग म्हणजे अभ्यंतर, तर ह्या महास्रोतसुद्धा म्हणतात, ह्याला कोष्ठ आणि अभ्यंतर रोगमार्गसुद्धा म्हणतात. तर इथं महास्रोतास जेवढे होतात डिसीज तर ते सगळे त्याचं रोगमार्ग हाच आहे, जसं की छर्दी आहे, अतिसार, कास, श्वास, उदरज्वर, अभ्यंतर, अर्श, शोथ, गुल्म, विसर्प, विद्रदी, तर हे रोग उत्पन्न होतात. आता थर्ड बघू मध्यम रोगमार्ग. मध्यम रोगमार्गमध्ये काय दिले, शिर, हृदय, बस्ती, मर्म, अस्थि, संधी त्यांच्याशी संबंधित जे काही शिरा, धमनी, कंडरा, स्नायू हे सगळे मध्यम रोगमार्गात येतात. राजयक्ष्मा, पक्षवक्ष, अर्धित, शिरोरोग, अस्थिगत, संधिगत रोग, त्रिक्षूल, अकडण हे सगळे त्याच्यात येतात. आता कुपितीत वाताचे दोष, कर्म. आता आपण जे दोष बघितले तर ते कुपित झाल्यावर त्यांचे काय काय कर्म असतात, खूप सारे दिलेत वाताचे, जसं की कुपित जर झालं तर स्त्रंस, अवयवभ्रंश होणे, व्यास, व्यदय, स्वाप आहे, साद आहे, रूक आहे, भेद, संग, अंगसंकोच, वर्त, तर्षण, कंप, सौशिर्य आहे, शोष आहे, स्पंदन आहे, स्तंभ आहे, असे खूप सारे आहेत फ्रेंड. तुम्ही कोणते पण 4-5 जरी लन ठेवले तरी काही नाही. पित्ताचे कर्म काय दिले, दाह, आपल्याला नॉर्मली जे जे माहिती आहे ते बी लिहू शकतो तुम्ही, दाह, राग, उष्म, पाक, स्वेद, क्लेद, स्तुती, पुन्हा आहे सदन, मूर्छा आहे, शरीराचा वर्ण पांडू, अरुण वर्णाचा होणे, पित्त, वर्णोत्पत्ती होणे. कुपित कफाचे काय आहे तर स्नेह आहे, काठिन्य आहे, कंडू, शीतत्व आहे, उपलेप आहे, स्थैमित्य आहे, शोफ आहे, अपक्ती, अतिनिद्रा, मुखाचा स्वाद मधुर, लवण रसात्मक होणे, चिरकारित्व, चिरकारिता आहे, म्हणजे खूप सारे आहेत. तर सतत रोगी परीक्षण आवश्यक. आणि मग असं म्हणलेलं आहे की आता जे रोगीचं जे परीक्षण आहे ते नेहमी का केलं पाहिजे, त्याचं महत्त्व काय आहे, तर असं सांगितलं की रोगाचे जे काही लक्षणीय व्याधी आहे त्याच्या अवस्थेवरून जे डॉक्टर आहे त्यांनी दर्शन स्पर्शन प्रश्नाद्वारे जाणीवपूर्वक ज्ञान प्राप्त करून घ्यावे आणि व्याधी निदार्थ आणि चिकित्सार्थ उपयोग होते म्हणले. याच्यामध्ये काय दिले की अभ्यासाने आणि अनुभवाने परीक्षकाची दृष्टी समृद्ध होऊन नवीन दृष्टी प्राप्त होते. जसं की आपल्याला आता ते जे डिसीज आहे तर त्याचं जोपर्यंत आपण तो जसं म्हणतो ना प्रॅक्टिकल नॉलेज मोर इम्पॉर्टंट, तर त्याच्यामुळं अभ्यासाने आणि अनुभवाने परीक्षणाची दृष्टी समृद्ध होऊन नवीन दृष्टी प्राप्त होते. आणि कर्माभ्यासामुळे हे जे प्रत्यक्ष आपण जे प्रॅक्टिकल नॉलेज म्हणालो त्याच्यामुळे जे प्राप्त होणारं ज्ञान आहे ते यश आणि सिद्धी प्राप्त करून देते. त्यामुळं शास्त्रोक्त अभ्यास करून होत नाही, फक्त शास्त्रोक्त वाचल्यानंच होत नाही, तर प्रत्यक्ष कर्माभ्यासाने जास्त नॉलेज होते असं म्हणलेलं आहे.
यामध्ये आता त्रिविध कर्मज रोग सांगितलेले आहेत. तर व्याधीचे जे कर्मदृष्ट्या 3 प्रकार पडतात. पहिला आहे दृष्ट कर्मज रोग. ह्याच्यामध्ये काय राहते की रोगाची जी कारणे आहेत ती स्पष्ट दिसणारी असतात, जसं की दोष प्रकोपक कारणापासून वगैरे. अदृष्ट कर्मजमध्ये काय दिले, कारणं स्पष्ट नसतात, जसं की पूर्वजन्मकृत कर्मापासून वगैरे रोग झालेत. आणि दृष्ट अदृष्ट कर्मजमध्ये काय आहे की दोघाच्या संमिश्रावरून दुष्ट आणि अदृष्ट, जसं की याच्यामध्ये प्रमेह, राजयक्ष्मा, अर्श या व्याधीची कारणे अल्प आणि स्वरूप भयंकर असते म्हणले. आता नेक्स्ट बघू फ्रेम, याची चिकित्सा कशी केली पाहिजे. 3 प्रकारची चिकित्सा. पहिला आहे दृष्ट कर्म. त्याच्यामध्ये काय करायचं, हेतू विपरीत गुणांच्या आहार विहार. जे हेतू आहे त्याच्या विपरीत, म्हणजे विरुद्ध आहार वगैरे असं म्हणतो ना, विरुद्ध आहार तसं नाही, जसे गुण त्याचे जास्त झालेत कोणते त्याला कमी करण्यासाठी आपण दुसऱ्या ह्याचे गुण वाढवतो ना, त्याप्रकारे हेतू विपरीत गुणांच्या आहार विहाराचा नाश करणे, नाहीशा नष्ट होतात. आणि अदृष्ट कर्मजमध्ये काय होते की कर्मक्षय भोगाने, म्हणजे प्रायश्चित्ताने त्याचा नाश होतो. जसं की आता पूर्वजन्मातले काही पाप केलेत आपण, तर प्रायश्चित वगैरे केल्यानं कमी होतं असं म्हणतो ना, तर तेच येतात ना अदृष्टमध्ये. आणि दृष्ट अदृष्टमध्ये काय येते की दोष आणि कर्माच्या क्षयानंतर त्याचा नाश होतो. आता द्विविध रोग प्रकार. द्विविधमध्ये व्याधीचे स्वतंत्र आणि परतंत्र 2 प्रकार पडतात. इथं पहा फ्रेंड, स्वतंत्र आणि परतंत्र. आणि पुन्हा परतंत्रचे 2, पूर्वरूप, उपद्रव. पूर्वरूप कशाला म्हणतात की जे पूर्वी व्याधीच्या अगोदर जे सिम्पटम दिसतात आणि ॲक्च्युअल व्याधी झाल्यावर जे दिसतात ना, त्याला उपद्रव म्हणतात. स्वतंत्र व्याधी म्हणजे ज्या रोगाची उत्पत्ती स्वतःच्या कारणाने होते, ज्याची लक्षणे स्पष्ट दिसतात, स्वतःच्या चिकित्सा व औषधाने बरे होतात म्हणले, त्याला स्वतंत्र. आणि परतंत्र म्हणजे जो स्वतंत्र रोगाच्या विपरीत असते आणि ज्याच्या रोगाच्या उत्पत्तीच्या शमनाचे कार्य माहीत नाहीत किंवा व्याधीचे लक्षणे स्पष्ट दिसत नाहीत, तर ते परतंत्र म्हणतात. जे स्वतंत्र आणि परतंत्र रोगाच्या प्रकोपाचे आणि स्वरूपाचे लक्षणपूर्वक निरीक्षण करावे म्हणलेले आहे, ज्याच्यामुळे आपल्याला असं दोघांमध्ये डिस्टिंग्विश करायला इझी जाते. जी प्रधान व्याधी असते त्याला स्वतंत्र व्याधी पण म्हणतात. तर त्याचा जो विनाश झाल्यावर परतंत्र व्याधीचाही नाश होतो. का असं म्हणलेलं आहे की स्वतंत्र जर आपण विनाश केला म्हणजे कमी केला तर परतंत्र पण आपोआप कमी होतो. कारण का, हे जे परतंत्र व्याधी असते तर ह्याच्यावरच डिपेंड असते, स्वतंत्रवरच डिपेंड असते म्हणून. आणि जर तसं झालं नाही तर म्हणजे आपण म्हणलं होतं ना, परतंत्रमध्ये पूर्वरूप, उपद्रव हे 2 प्रकार पडतात. तर हे जे असतात ना, तर ते स्वतंत्र व्याधीपेक्षा सुद्धा खूप जास्त पीडादायक असतात. म्हणून उपद्रव बलवान असल्याने तात्काळ चिकित्सा केली पाहिजे परतंत्रची. नंतर आहे अनुक्त रोग परीक्षा व चिकित्सा. व्याधीला नाव देणे कठीण असते किंवा नामकरण करता येत नाही, त्याला अनुक्त म्हणतात. अनुक्त रोग कशाला म्हणतात, ज्याला आपण नाव देऊ शकत नाही किंवा नामकरण करू शकत नाही. आता रोगाला नेमके नाव देता आले नाही म्हणून वैद्याने कमीपणा वाटून घ्यायचं का. त्याने एवढं काही नॉलेज आहे पण एखाद्या डिसीजला जर त्याला नाव देता नाही आलं तर कमीपणा वाटून घेऊ द्यायचं नाही. सर्वच विकारांनी ठरलेली नावे द्यावेत असे नाही, म्हणजे जेवढे विकार ठरलेले नावे तेच द्यावे असे नाही, पण त्याने चिकित्सा केली पाहिजे चांगली. वातादी दोषांची चिकित्सा केली पाहिजे. आणि जे काही रोग उत्पन्न झाले स्थानानुसार पाहिलं पाहिजे. मग प्रकोपित जे दोष स्थानानुसार झालेले आहेत, म्हणजे वेगवेगळ्या स्थानात जाऊन आपण बघितलं रोग उत्पन्न करतात, मग चिकित्सा कशी केली पाहिजे, तर त्याचे अधिष्ठान आणि कारण लक्षात घेऊन तात्काळ चिकित्सा केली पाहिजे. आता दशविध आतुर परीक्षामध्ये कसं सांगितलेलं आहे, जो वैद्य आहे ज्यानं हे दशविध परीक्षा करून चिकित्सा करतो ना, त्याची चिकित्सा कधीच चुकत नाही म्हणले. तर कोणकोणते आहेत मग दशविध चिकित्सा. पहिला आहे दुष्य, जे की दोष, धातू, मल परीक्षा. देशमध्ये भूमी आणि आतुर रुग्ण परीक्षा. बल आहे, बलमध्ये रुग्णातील दोष, बल व औषधीचे बल. कालमध्ये नित्यक आणि अवस्थित काल परीक्षा. अनलमध्ये अग्नी, मंद, विषम, तीक्ष्ण, समाग्नी परीक्षा. प्रकृतीमध्ये वातादी सप्तप्रकृती, देह, मानस प्रकृती परीक्षा. वयमध्ये बाल्यावस्था, तरुणावस्था, प्रौढावस्था, वृद्धावस्था. सत्वमध्ये प्रवर, मध्य, अवर, सत्व परीक्षा. सात्म्यामध्ये देश, देह, सात्म्यादी परीक्षा. आणि आहारमध्ये मधुरादी, षडरस आहार परीक्षा. तर ह्या सगळ्या पॉईंट कन्सिडर करून ज्या वैद्यांनी परीक्षण केलं तर ती कधीच चुकीची होऊ शकत नाही म्हणलेलं आहे. पहिला आहे गुरु आणि लघु व्याधी. आता समजा एखाद्या डॉक्टर आहे, वैद्य, व्याधीचं जे बल अबल आहे तर ते कशावर डिपेंड करते, तर सत्व, मन आणि देह याच्यावर डिपेंड करते. तर मनुष्याचा सत्वगुण जर बलवान असेल तर आता असं सांगितलं इथे, एवढंच सांगितलं की जर सत्वगुण जर बलवान असेल ना तर त्या व्यक्तीला किती मोठा डिसऑर्डर झाला ना तर ते छोटा वाटतो. आणि ज्याचं सत्वबल म्हणजे ते बलवान आहे असं समजायचं. आणि ज्यांच्यामध्ये सत्वगुण बलवान नाही तर त्याला छोटा जरी रोग झाला ना तर तो अत्यंत भयंकर स्वरूपाचा वाटतो. तर ज्याला अत्यंत भयंकर वाटतो ना त्यालाच लघु गुरु व्याधित पुरुषसुद्धा म्हणतात. लघु व गुरु व्याधित पुरुषसुद्धा म्हणतात. जो वैद्य लहान व्याधीला मोठी समजतो आणि मोठ्याला लहान समजून चिकित्सा करतो तर तो कधीच सफल होत नाही असं सांगितलेलं आहे. आता गुरु लघु चिकित्सा निर्देश इथे सांगितलेलं आहे की गुरु व्याधीमध्ये वैद्याने गुरुला लघु व्याधी समजून जर समजा औषधे दिली, म्हणजे खूप मोठा आहे
पण त्यांना चुकून लघु समजले, तर अल्प प्रमाणात जर औषधे दिली तर त्याचा काही फायदा नाही होत. आणि लघुला जर त्यानं गुरु समजून औषधे दिली, लघुव्याधीला गुरुव्याधी समजून औषधं दिली, तर अशा वेळेस तीक्ष्ण संशोधन केले तसेच अधिक प्रमाणात वीर्यवान औषधे दिल्यास त्याला काय होते, मलाचे निर्हरण जास्त होत नाही तर शरीराची हानी होते म्हणले. म्हणजे केवळ मलाचीच निर्हरण होत नाही तर शरीराचा पण काय होतो, नाश होतो. म्हणून वैद्याने संपूर्ण परीक्षण करून, अभ्यास करून, प्रत्येक बाबीचा विचार करून औषधाची योजना केली पाहिजे. आता दोषाची वृद्धी, क्षय, साम्य, भेद आणि प्रकार. आता ह्याच्यामध्ये हे जे प्रकार दिलेत ना फ्रेंड, हे तुम्ही वाचलं नाही तरी चालेल, कारण हे इथं मी समजून सांगते, हेच दिलेलं आहे पॉईंटमध्ये. तर स्वतंत्रमध्ये काय दिले, आता स्वतंत्र दोषाची वृद्धी. समजा आता वात, पित्त, कफ 3 दोष आहेत ना, सगळ्याच्या समोर वृद्धी 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 लिहायचं आणि इकडं काय लिहायचं, स्वतंत्रमध्ये क्षय क्षय लिहायचं. नंतर संसर्गाने म्हणजे दोघांना ॲड करून, जसं की वात आणि पित्त, वात पित्त, मग वात कफ, नंतर कफ पित्त, ह्यांच्यासमोर वृद्धी वृद्धी लिहायचं, सेम लिहायचं कॉम्बिनेशन, पण क्षय क्षय लिहायचं. नेक्स्ट आहे अतिवृद्धी. अतिवृद्धीमध्ये कसं लिहायचं, पहिल्या सगळ्या ठिकाणी वृद्ध वृद्ध लिहायचं, नंतर वृद्ध तर लिहायचं. ते तर तम भाव जे असतात ना फ्रेंड, ते म्हणजे वृद्ध तर, वृद्ध तम आणि वृद्ध वृद्ध तर वृद्धतम. गुड, बेस्ट, बेटर टाईप्स असते ना असं कंपॅरेटिव्हली, तर ते. तर पहिल्यांदा वात, मग पित्त, असे 3 कॉम्बिनेशन करायचं. वात पित्त वरचे जे 3 होते ना, सेम 3 कॉम्बिनेशन, पण नंतरच्या वेळेस काय करायचं, जसं पित्त सोबत वृद्धतम लावला होता ना, नेक्स्ट टाईमला काय करायचं, सेमच ठेवायचं कॉम्बिनेशन, फक्त त्याच्या पित्त अगोदर घ्यायचं. आता पित्तसोबत वृद्ध लावायचं आणि वातासोबत तर लावायचे, तसे 3 कॉम्बिनेशन. आणि क्षयचे तर सेम ह्याच्यासारखे असतात. आणि सर्व दोष वृद्धमध्ये काय राहते, जसं की वात पित्त, आता ह्या दोघांचं कॉम्बिनेशन घ्यायचं वृद्धसोबत, आणि वृद्ध तर सोबत फक्त कफ राहू द्यायचा. मग इकडं बी दोघांचे कॉम्बिनेशन तसे लिहायचे आणि इकडं तर लिहायचं. आणि नेक्स्ट टाईमला इकडं काय करायचं, क्षयमध्ये बी सेम कॉम्बिनेशन, फक्त वृद्धच्या ठिकाणी काय करायचं, इकडं क्षय घ्यायचं आणि वृद्ध तरच्या ठिकाणी क्षय तर लिहायचं. आता नेक्स्ट इथे फ्रेंड काय आहे, आपण ते जे म्हणलं होतं ना, अगोदर वृद्ध तर हा शब्द अगोदर घ्यायचा आणि वृद्ध नंतर घ्यायचा, सेम म्हणजे ते अगोदरचे होते ना, सेम तसेच आहे, फक्त वृद्ध तर हा अगोदर लावला आहे त्यांनी आणि वृद्ध नंतर लावलेलं आहे. आता इथं वृद्ध तर वृद्धतम, तसे 6 कॉम्बिनेशन तयार होतात. प्रत्येकामध्ये वृद्धतम पहिल्यांदा वात घ्यायचं, मग इथं पित्त कफ, मग नंतरच्या वेळेस काय करायचं, वात असू द्यायचं अशाला असंच, फक्त ह्या दोघांमध्ये चेंजमेंट करायचं, कफ इकडं घ्यायचा, पित्त इकडं, असे 6 कॉम्बिनेशन. आणि क्षयवाले तर सेमच आहेत. आणि वृद्धीवाले कसे, तिघाची वृद्धी लिहायचा, तिघाचा क्षय लिहायचा. आणि ह्याच्यामध्ये कसं आहे, समक्षय, म्हणजे जसं की आतापर्यंत आपण वृद्धी क्षय पाहिलं. आता आपल्याला माहिती आहे नॉर्मली दोष कसे असतात, वृद्ध, क्षय आणि सम अवस्थेत असतात. मग एक वेळेस वृद्धी लिहायचं, एक वेळेस सम लिहायचं आणि एक वेळेस क्षय लिहायचं, असे 6 कॉम्बिनेशन. आणि 3 भेदानुसार, जसं की वात पित्त अगोदर वृद्ध, मग कफ क्षय, मग ह्याच्यामध्ये हे वृद्ध, मग हे क्षय असं. आणि ह्याच्यामध्ये कसं लिहायचं की वात पित्त क्षय कफ वृद्धीमध्ये काय लिहायचं, वात पित्ताचा अगोदर क्षय घ्यायचा, अगोदर क्षयवाले घ्यायचं, नंतर वृद्धीवाले. आणि वरीलचे तिन्ही पण सम, वात पण सम, पित्त पण सम, कफ. मग अशा प्रकारे वृद्धी, क्षय आणि सम, याचे टोटल 62. आणि सगळे सम आहेत, हे मिळून 63 प्रकार पडतात. आणि दोषांचे असंख्य प्रकार, तर वरील दोषाचा रस रक्तादी धातूशी संयोग झाल्याने वृद्धी, क्षय, साम्य भेदाने आणि तरतम भावाने दोषाचे असंख्य प्रकार पडतात. त्याचे परीक्षण करून ज्ञान प्राप्त करावे. थँक्यू.